नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या कौशल्यामधील अध्ययन स्तर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना दशकाचा संबोध पक्का झालेला असतो. दशक म्हणजे 10 ही संकल्पना पक्की होण्यासाठी आपण 10ची नोट, दशक दांडे, दशक माळा इत्यादी वस्तू वापरू शकतो. 10 ते 20 अंक विद्यार्थी क्रमाने म्हणतात आणि ओळखतात. 10 ते 20 संख्या म्हणायला लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या संख्यांचा बोध पक्का होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृतीद्वारे सराव घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या वस्तू, मणिमाळ, चित्र मोजण्यास देऊन सराव घेऊ शकतो. त्यासाठी वर्गात आपण फलकावर 10 ते 20 मधील कोणताही विशेष अंक फलकावर लिहून तेवढे विद्यार्थ्यांना फरशीवर गोल काढण्यास सांगणे ही कृती देऊ शकतो. 10 ते 20 संख्या विद्यार्थ्यांना आता मोजता येतात, ओळखता येतात. मणिमाळेवर सोप्या पद्धतीने 10 ते 20 संख्या कशा दाखवायच्या आहे हे विद्यार्थ्यांकडून आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. अंकशिडी, अंकपायऱ्या अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. यावरील व्हिडिओ आपण पाहूया. व्हेरी गुड. अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना गट जोडीने वैयक्तिक सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थ्यांचे 10 ते 20 अंक संबोध संकल्पना पक्क्या होतात. अंकशिडी, अंकपायऱ्या अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. 11 ते 20 अंक ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं आपल्याला अनेक कृती करून घेता येतात. जसे की मणिमाळेवर आपल्याला त्यांना विशिष्ट संख्या सांगायची आणि त्या पद्धतीने ते आपल्याला मणिमाळेवर त्या संख्या दाखवतील. अशा पद्धतीने आपल्याला तो खेळ विद्यार्थ्यांकडून खेळून घेतल्यानंतर सराव पक्का होतो. तसेच दुसरा खेळ आहे अंकपायऱ्या. 11 ते 20 अंकांच्या अंकपायरी जर आपण वर्गामध्ये फरशीवर आखली आणि विद्यार्थ्यांना जर प्रत्येकाला कमरेवर हात ठेवून उभे करून विशिष्ट 11 पासून ते 20 अंकांपर्यंत आपण उड्या मारण्यास सांगितल्या तर विद्यार्थी क्रमाने 10 ते 20 अंकांपर्यंत सहज शिडी चढल्याप्रमाणे कृती करून तो अंक खेळ अतिशय आनंदाने खेळतात. अंक कार्डांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपण कोणताही अंक सांगायचा आणि विद्यार्थी त्या अंकाचे कार्ड उचलून आपल्याला दाखवतील. ही सुद्धा कृती करून घेतल्यानंतर त्यांचा अंकांचा संबोध पक्का आहे हे आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना गट, जोडीने आणि वैयक्तिक सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थ्यांचे 10 ते 20 अंक संबोध संकल्पना पक्क्या होतात. अंकशिडी, अंकपायऱ्या अशा पद्धतीने खेळांच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. निपुण विद्यार्थी घडवण्याच्या या कार्यास आपल्याला मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद.